विवाहापूर्वी पती पत्नी एकमेकांचा प्राण असल्याच्या शपथा घेतात. 7 जन्म सोबत राहण्याच्याही वल्गना करतात. मात्र विवाहानंतर अवघ्या काही दिवसातच संसारात वितृष्ट निर्माण होऊन विवाहित पोलीस ठाण्याची पायरी चढत असल्याची सद्यस्थिती आहे. संशय, माहेरून पैसे, दागिने आण आणि किंवा विवाहातील मानपानावरून हा वाद होत असल्याचे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केले जात आहेत. हुंड्यांमुळे होणारा विवाहितांचा छळ कमी करण्यासाठी 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा करण्यात आला. त्यानंतर त्यात वेळोवेळी सुधारणाही झाली तरी देखील अद्याप ही परंपरा संपलेली नाही हे विशेष. आपल्या मुलासाठी पत्नी म्हणून मुलगी पाहायला गेल्यानंतर काही जण नवरी आणि नारळ एवढेच द्या असे म्हणतात. पण विवाहानंतर तुझ्या आई वडिलांनी विवाहात आमचा मानापमान व्यवस्थित केला नाही, दागिने महागड्या वस्तू दिल्या नाहीत म्हणून विवाहितेचा छळ केला जात असल्याची वस्तुस्थिती आहे. माहेरील किंवा सासरच्यांनी लुडबुडून नवविवाहित पती पत्नीच्या संसारात उत्कृष्ट निर्माण होत आहे. कोरोनानंतर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटांसाठी दाखल प्रकरणांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. दुसरीकडे धक्कादायक बाब म्हणजे स्वप्नांचा चुराडा झालेल्या सुशिक्षित महिला कौटुंबिक छळाला कंटाळून काही जणींनी आत्महत्या देखील केली आहेत. या लाडक्या बहिणींच्या संरक्षणासाठी राज्यस्तरावर ठोस पावले उचलावीत अशी मागणी पुढे येत आहे.